गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भामध्ये शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत। तसंच पराभूत उमेदवारांकडून पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्जही केले जात आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती सोशल मीडियावरती एक व्हिडिओ फिरत असून ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असा दावा त्यामध्ये केला जातोय। पण निवडणूक आयोगानं हे सगळं खोटं आहे असं म्हणत स्पष्टीकरण दिलेलं आहे। व्हिडिओतला दावा खोटा, निराधार आणि कसलाही पुरावा नसलेला आहे असं आयोगानं स्पष्ट केलंय। इतकंच नव्हे तर महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं याची दक्षिण मुंबईच्या सायबर पोलिसांकडे तक्रारही दाखल केलेली आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) नुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे। व्हिडिओमधल्या संबंधित व्यक्ती विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। 2019 साली सुद्धा याच व्यक्तीनं अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलेला होता आणि ही व्यक्ती परदेशात लपून बसली आहे असं सुद्धा आयोगाचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।